असतं. तर आज मी बनवते कच्च्या दुधाचं खिरूज बनवते. म्हणजे जो चीक असतो दुधाचा तो गाईचं त्याचं दूध बनवते. जे गाई असेल म्हैस त्याचं पहिलं दूध. तर इथं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. साखर घेतल्याने हे माझं अर्धा लिटर दूध आहे चीक. त्याच्यात मी वाटीभर दूध टाकलेलं आहे दुसरं आणि इथे साखर टाकली. साखर तुमचं गोड तुम्हाला किती गोड लागतं त्या हिशोबाने करू शकता. इथे तुम्ही साखरच्या ऐवजी गूळ बी वापरू शकता कारण की तुम्हाला आवडेल तसं. इथं मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कुकरमध्ये मी लावणार आहे. तर इथं त्यानंतर मी साखर आहे ती पूर्ण वितळून घेईल कारण की आपलं हे राहायला पूर्ण साखर वितळली का त्यानंतर मग मी ते कुकरच्या भांड्यात लावेल. कुकरच्या भांड्यात घेतलेले मी आणि हे जवळजवळ माझ्या अर्धा लिटर दूध आहे. तर अर्धा लिटर दुधाचं बनवते मी. हे बघा हे मस्तपैकी आता साखर चांगली वितळून गेलेली आहे. तरी मी अजून थोडंसं हलवेल कारण की नको राहिला म्हणून. कारण की मला मधून दिसतात ते साखर. तर ते मस्तपैकी वितळून घेईल. पुढच्या वेळेस मी तुम्हाला गुळाचंही करून दाखवेल. इथं माझी साखर पूर्ण हे झालेली आहे. आता इथं मी ते कुकरचं जे भांडं आहे त्याच्यात टाकते आणि कुकरचं भांडं मी याच्यात ठेवेल. कुकरमध्ये ठेवेल. हे बघा मी ठेवलं आणि त्याच्यावरती झाकण झाकलं कारण की वाफ त्याच्यात पडेल म्हणून ते झाकण झाकायचं. तुम्ही कुकरमध्ये करा या कढईमध्ये पण झाकण झाकायला पाहिजे कारण की आणि याला शिट्टी लावायची नाही आहे. शिट्टी काढून घ्यायची आहे. शिट्टी बी लावली तरी चालेल. मग तेव्हा 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या तुम्ही. पण मी इथं आता शिट्टी लावत नाही आहे. तर इथं मी होतील अर्धा तास लागतो जवळजवळ व्हायला. तर अर्धा तास मी आता हे चालू ठेवेल. अर्धा तास झाला आहे. मी इथं काढून घेतलेलं आहे. आता हे गरम आहे अजून. मी पूर्ण थंड होऊ देईल आणि मग त्यानंतर हे कापेल. हे बघा हे मी चेक करून दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण क्लेल निघाले आपली टूथपेस्ट. खूप छान झालेला आहे चीक आणि खूप छान झालेला आहे. तो मी आता थंड होऊ देईल. पूर्ण थंड होऊ द्यायचा मगच त्याचे पाटोळ्या बनवायच्या. नाही तर मग ते व्यवस्थित निघत नाही. आता हे मी पूर्ण थंड होऊ देईल. झाकून देईल आणि 15-20 मिनिटांनी परत हे चेक करेल. हे बघा 15-20 मिनटं झाले. इथं तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झालेलं आणि इथं मी तुम्हाला आता पाटोळ्या करून दाखवेल. आधी साईडने जे किनारे ती काढून घ्यायची, मोकळी करून घ्यायची आणि मग नंतर पाटोळ्या पाडवायच्या. हे बघा मस्तपैकी निघत आहे. बघा किती छान क्लेल जाते खालीपर्यंत सुरी जाते आणि एकदम स्मूथ जाते. हे बघा तुम्ही बघू शकता. काढून दाखव. इथं माझं थोडंसं हालून गेलं. हे बघा मस्तपैकी झालेल्या आहेत. किती छान येत आहेत पाटोळ्या. मला तितकं खूप आवडलं आणि मला सगळ्यांना आवडतं खायला म्हणून मी बनतो. आणि याच्यात तुम्ही अजून इथे विलायची जायफळ वगैरे बी टाकू शकता. मी टाकलेलं नाही आहे कारण की मला नाही आवडत टाकलेलं आहे. बघा इथं माझं तुटून गेलं कारण की ती सुरी व्यवस्थित गेली नाही आतमध्ये. हे बघा ही पूर्ण निघालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान जाळीदार आलेलं आहे. जाळी बी आलेली खूप छान आणि एकदम मऊ आणि हे झालेली आहे. तर हे बघा या पद्धतीनेच माझं खडूस तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली हे. तर हे बघा किती छान आलेले आहे. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.